प्रश्न बघा मित्रांनो, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 किलोमीटर प्रति तासी वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 किलोमीटर वेगाने जाते. तर बोटीचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग काढायचा आहे. काय म्हटलंय? प्रवाहाच्या दिशेने म्हणजे हा उताराचा वेग जो आहे तो दिला आहे 17 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर तो दिला आहे 11. आणि विचारलाय संथ पाण्यातील वेग. शॉर्टकट काय करायचं? संथ पाण्यातील जेव्हा वेग विचारला तेव्हा ह्या दोघांची करायची बेरीज. म्हणजे 17 आणि 11. 17 प्लस 11 याला 2 ने भाग द्यायचा. म्हणजे किती झाले? 17 आणि 11 28 भागीला 2 बरोबर आहे 14. म्हणजेच बोटीचा संथ पाण्यातील वेग किती? 14. जर प्रवाहाचा वेग विचारलं तर ह्या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. म्हणजे 17 मायनस 11 भागीला 2 बरोबर. किती उरले? 17 तून 11 गेले 6 राहिले. 6 भागीला 2 म्हणजे 3 किलोमीटर. तर प्रवाहाचा वेग किती होईल? 3 किलोमीटर पर अवर. याच प्रकारचा दुसरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर कमेंट करा. धन्यवाद.